34 दिवसांपासून अमरावतीतल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे अहवाल प्रलंबित आहेत। 18 फेब्रुवारीला अमरावतीवरून पुण्याच्या लॅबमध्ये 100 नमुने पाठवण्यात आले होते। अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक श्याम सुंदर निकम यांनी ही माहिती दिली। अमरावतीत कोरोनाचा नवा स्ट्रेन असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतची शक्यता वर्तवली होती। नाशिक महापालिकेत काम करणारे 14 कर्मचारी कोरोना बाधित आढळलेत। महापालिकेतील कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्टिंग करण्यात आली, त्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला। नाशिक शहरात गेल्या 4 दिवसांपासून कोरोनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंग करण्यात आल्या। अकोल्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे। जिल्ह्यात कोरोनाचे 228 नवे रुग्ण आढळून आले तर एकाचा मृत्यू झाला। आता सद्यस्थितीत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25,004 वर गेली आहे, तर आतापर्यंत 428 जणांचा मृत्यू झाला। तसंच 18,166 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले। नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगर पालिका क्षेत्र, अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात 15 एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल। जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केलंय। जिल्ह्यात 24 तासात 346 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे। मावळच्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 373व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला केवळ 50 लोकांची उपस्थिती असणार आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातून बीज सोहळ्यास कोणीही उपस्थित राहू नये असं संस्थाननं आवाहन केलंय। कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सांगली जिल्ह्यात गर्दीची ठिकाणं टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली। यासह आपण लवकरच सांगली जिल्हा परिषदेत येणार असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं। सांगली महापालिकेप्रमाणे सांगली जिल्हा परिषदेतही भाजपला धक्का देण्याचे संकेत यातून देण्यात आले आहेत। अहमदनगर जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज श्रीरामपूर शहरातील बस स्थानकासह अनेक गर्दीच्या ठिकाणांना भेट देत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली। यात फळ विक्रेते तसंच छोट्या मोठ्या दुकानदारांचाही समावेश होता। अमरावतीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी भावनिक पत्र लिहिलं। या पत्रातून फ्रंटलाईन वर्कर्सचे त्यांनी आभार मानलेत। दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यातही जीवाची पर्वा न करता 2 चाकाच्या स्वरूपात निरंतर आपलं कार्य न थकता कुठलीही तक्रार न करता आपण बजावत आहात। ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी पत्रात म्हटलंय। बीड जिल्ह्यामध्ये कालपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोर धरला। जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये रात्री पाऊस झाला। बीड, आष्टी, वडवणी आणि धारूर तालुक्यामध्ये सकाळी पाऊस सुरू होता। जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजेच्या गडगडाटांसह पाऊस झाला। मागील 2 दिवसांमध्ये गारांचा पाऊस देखील झाला, त्यामुळे ज्वारी पिकाचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातही सकाळपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली। सलग 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्यात पुन्हा एकदा पावसानं आज जोरदार हजेरी लावली। शेतकरी मात्र आता अडचणीत सापडलाय। नांदेड जिल्ह्यातही काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गहू हरभऱ्याचं नुकसान झालंय। कुठे गहू काढणीला आलेला तर कुठे कापून खळे करण्यासाठी ठेवलेला होता त्या गव्हाचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे आता गहू कापणीची घाई सुरू झाली आहे। या पावसानं गहू पांढरा पडू शकतो। कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी बियाणं विकत घेऊन कांदा लागवड केली, पण यंदा उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्यानं वांदा केलाय। अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या शेतातील 70% जास्त कांद्याला ढेंगळे निघाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। खर्चही निघतो की नाही याची चिंता आता बळीराजाला आहे। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होतीये। शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। कुठे गहू, हरभरा, मका, ज्वारी वाया गेलेत तर कुठे कांदा सडलाय। कारंजा तालुक्यातल्या कामरगावमध्ये माहुरे यांनी 2 एकरातला कांदा काढून ठेवला होता। विक्रीला जाण्याआधीच तो सडला। 2 दिवसांच्या पावसानं त्यांचं लाखोंचं नुकसान झालंय।
नागपूर शहरातही आज सकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली। सकाळच्या सुमारास नागपूरमध्ये ढगाळ वातावरण होतं। गेल्या 4 दिवसांपासून नागपूरमध्ये अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे। शनिवार रविवारी पावसाचा चांगलाच तडाखा बसला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। हवामान विभागानं दर्शवलेल्या अंदाजानुसार सकाळपासून गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला। मार्च महिन्याच्या शेवटी पाऊस आल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला तर थंडीत वाढ झाली। मात्र उन्हाळ्याची सुरुवात होत असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांना छत्र्या आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावं लागलं। यवतमाळमध्ये बकऱ्या चरायला घेऊन गेलेल्या 5 मुलांवर वीज कोसळली। यात 5ही मुलं जखमी झाली। दिग्रस तालुक्यातील दत्तापुरात ही मुलं बकऱ्या चरण्यासाठी गेले असताना मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे ते बाभळीच्या झाडाखाली उभे राहिले। त्याचवेळी झाडावर वीज कोसळून राम भट, आहू शेळके, संतोष शेळके, वांशिका साळवे आणि मंगेश टाले ही 5 मुलं गंभीर भाजली आहेत। सगळ्यांचं वय 12 ते 20 वर्ष वयामध्ये आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। काल संध्याकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि वादळी वारे सुरू होते। काही भागात तुरळक पावसानं हजेरी लावल्यानंतर रात्री लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। हा पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता। या पावसामुळे शेती पिकांचं काही अंशी नुकसान झालंय। यात गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं नुकसान झालंय। करवीर निवासिनी अंबाबाई राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि पन्हाळा गडाबाबत कोल्हापूर.gov.in या सरकारी वेबसाईटवर चुकीचा इतिहास देण्यात आला होता। ही बातमी झी मीडियानं दाखवल्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आक्षेपार्ह मजकूर तात्काळ हटवू असं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर प्रशासनानं हा आक्षेपार्ह आणि चुकीचा इतिहास सांगणारा मजकूर सरकारी वेबसाईटवरून हटवलाय। भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव घडलं। शहरातील भुसावळ कंपाऊंड परिसरात भीषण आग लागली। या आगीत भंगाराची 7 गोदामं जळून खाक झाली आहेत। तर पुण्यामधल्या इंदापूर तालुक्यातील कळस भागातल्या नेचर डिलाईट दूध प्रकल्प, बाटली आणि पशुखाद्य कंपनीतील युनिटला आग लागली। नेचर डिलाईट प्रकल्पाच्या इमारतीला वरच्या मुख्य युनिटला अचानक दुपारी आग लागली। यात दूध प्रकल्पाचे ड्रायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। यात कंपनीचं मोठं नुकसान झालं। चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातल्या बोराडे लॉनवर पोलिसांनी धाड टाकत एका पार्टीचा भांडाफोड केला। नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी पार्टी सुरू होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं 2 आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी पार्टीतील डीजे आणि अन्य साहित्य जप्त केलं। 40 मुलं-मुली या पार्टीत सहभागी झाली होती। सहभागी युवक-युवतींना ताकीद देऊन सोडण्यात आलं। रामनगर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करतायत। सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यातल्या बोगस डॉक्टरांचा शोध जिल्हा आरोग्य प्रशासनानं सुरू केला आहे। मागच्या वर्षी अशा 50पेक्षा जास्त बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती। यावेळेसही कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना बोगस डॉक्टरांना शोधण्याचं काम हाती घेतल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांनी सांगितलं। उस्मानाबाद इथं नागरिकांना लुटणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्यात। या टोळीतील 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याजवळील गावठी पिस्तूल, मोबाईल, दुचाकी आणि 60,000ची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। ही टोळी राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आडवी लावून नागरिकांना लुटत होती। त्यानंतर धूम स्टाईलनं दुचाकीवरून फरार होत होते। लॉकडाऊनच्या काळात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या रुई नालकोल या गावातील मोहम्मद बाबा देवस्थानची जमीन हडपल्याचा प्रकार समोर आलाय। आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावे आता ही जमीन झाली आहे। जमीन गैरव्यवहारातील खोट्या स्वाक्षऱ्यांचा बनावट दस्तावेज झी24 तासच्या हाती लागलाय। नागपूरमध्ये रमणा मारुती परिसरात एका 14 वर्षांच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू झाला। दुपारच्या सुमारास आई-वडील घरी नसताना ही घटना घडली। संध्याकाळी आई घरी परतल्यानंतर खोलीत मुलगा दिसला नाही, तेव्हा तिनं बाथरूममध्ये पाहिलं तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। सर्वेश माकडे असं या मृत मुलाचं नाव आहे। वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार खेळता खेळता त्याला गळफास बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नंदनवन पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत। दापोली मंडणगड गुहागर मच्छीमार संघर्ष समितीनं अवैध मासेमारी विरोधात आंदोलन केलं। दापोली तहसील कार्यालयापुढे बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं। तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं होतं। फास्टर आणि पर्ससीन नौका एलईडीमुळे 3 वर्षात मत्स्य दुष्काळ आलाय। प्रशासनानं या विरोधात आता तरी कारवाई करावी अशी मागणी संघर्ष समितीनं केली आहे।
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 50% अधिक आरक्षण झाल्यानं ओबीसी प्रवर्गाच्या सर्व जागा राज्य निवडणूक आयोगानं रद्द केल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे नागपूरसह राज्यातील इतर 6 जिल्हा परिषदांबाबत हा निर्णय झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अखेर संशोधन केंद्र नसलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची गाईडशिप रद्द केली आहे। पूर्वी 1445 गाईड होते, आता 1084 गाईडची गाईडशिप गेली असून नियम आणि अटींची पूर्तता करणाऱ्या 361 गाईडनाच मान्यता मिळाली आहे। यवतमाळच्या वणी तालुक्यात घोणसा शेत शिवारामध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला। गळ्यात तारांचा फास अडकून या वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या वाघिणीचं वय सुमारे 4 वर्ष आहे। या वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होईल। घोणसा या भागात मोठ्या प्रमाणात वाघांचा संचार आहे, त्यामुळे ग्रामस्थ दहशतीत जगत असतात। शाहिरी परंपरेतील प्रतिभावंत शाहीर अशी ओळख असलेले शाहीर कुंतीनाथ करके यांचं वयाच्या 85व्या वर्षी हृदयविकारानं निधन झालं। कोल्हापूर जिल्ह्यातील हेरले हे शाहीर यांचं मूळ गाव। त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेतील शब्दप्रभू हरपला अशी भावना व्यक्त केली जाते। शाहीर यांनी कथाकथन, अनेक मराठी चित्रपटांसाठी गीत, पटकथा, संवाद असं लेखन केलं होतं। क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा 90वा बलिदान दिवस पुण्याच्या राजगुरुनगर इथं पार पडला। यावेळी राजगुरूंच्या वाड्यावर कोरोना नियमांचं पालन करून ध्वजारोहण करण्यात आलं, सलामी देण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजगुरू प्रेमींनी वाड्यावर गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं होतं। आई भवानीचा गजर म्हणजे